लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांच्या मंदिरातच 60,74,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी देवस्थान ट्रस्ट मधील दोघांवरती गुन्हाही दाखल करण्यात आलाय। मात्र प्रश्न हा आहे की पंचक्रोशीतून म्हणजेच अखंड महाराष्ट्रातून बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूर येथे बरेच भाविक येत असतात आणि अशा प्रकारे मंदिरातच जर गैरव्यवहार होत असेल तर या भाविकांनी विश्वास कुणावर ठेवायचा? किमान देवाला तरी सोडा। तिकडे राम मंदिरात चोरी होते, इकडे आदमापूरमध्ये 60 कोटींची ही रक्कम आहे। आपण विचार करायला पाहिजे की निदान आपण देवाला तरी घाबरायला पाहिजे की अशा प्रकारचा गैरव्यवहार करत असताना ही रक्कम भोळ्या भाबड्या त्या भक्तांनी त्यांच्या कष्टातून मंदिराच्या उद्धारासाठी दिलेली रक्कम असते आणि ती आपण अशा प्रकारे त्याचा गैरवापर करतो। खरं तर यातून जे भाविक येतात त्यांची आपल्याला सोय करता येईल। अर्थात बाळूमामांच्या मंदिरात ती सोय आहे सुद्धा, पण अधिक चांगली करता येईल, पण नाही। आपल्याला देवासाठी आलेला पैसाही चोरायचाच आहे।